आजूबाजूला बघा, 2025 साल आला आहे. आपला जग आपल्या फोनपेक्षाही वेगाने अपडेट होत आहे. गाड्या स्वतः चालतात, उपकरणं आपल्याशी बोलतात आणि आपल्या अर्ध्या कामं आपण अजून बेडमध्ये असतानाच पूर्ण होतात. सगळं स्मार्ट झालंय. फक्त एक गोष्ट सोडून, समर्थन दाखवण्यासाठी मोठमोठ्या गर्दीत जमण्याची आपली सवय. मजेशीर आहे ना? भाजी आणायलाही आपण बाहेर पडत नाही, पण रॅलीसाठी आपण मैलोन मैल चालतो, तासन तास उभं राहतो, काम चुकवतो, जेवण चुकवतो. आणि कशासाठी? ज्या गोष्टी काही सेकंदात संपूर्ण देशात पोहोचू शकतात अशा संदेशांसाठी. ज्या घोषणा वक्त्याने घसा साफ करण्याआधीच लाखो लोकांपर्यंत पोहोचतात. ज्या अपडेट्स एकाच वेळी 10 प्लॅटफॉर्मवर लाईव्ह जाऊ शकतात. आपण असं जग बनवलंय जिथे अंतरच उरलेलं नाही, जिथे मतं लोकांपेक्षा कितीतरी वेगाने प्रवास करतात, जिथे तुम्ही माईकवर ओरडल्याशिवाय प्रतिक्रिया पाठवू शकता. पण तरीही आपण अजूनही असं मानतो की ध्वज घेऊन उन्हात उभं राहणं म्हणजेच ऐकले जाण्याचा एकमेव मार्ग आहे. कल्पना करा, हाच ऊर्जा वापर स्पष्ट संवादासाठी झाला तर? खऱ्या प्रश्नांसाठी, थेट संवादासाठी, पारदर्शक अपडेट्ससाठी, त्या डिव्हाइसमधून जे आपण अक्षरशः सर्व वेळ सोबत बाळगतो. रामराज्य हा डिजिटल जग स्वीकारणारा पहिला राजकीय पक्ष आहे. एकेकाळी जेव्हा माहिती गर्दीमधून फिरूनच पसरायची, त्याआधी. आज आपल्या आवाजांना मिरवणुकीची गरज नाही, त्यांना सहभागाची गरज आहे. आणि सहभागासाठी रस्त्यावर हजारो लोकांची गरज नसते, फक्त खरोखर ऐकणाऱ्या लोकांची गरज असते. म्हणून स्वतःला विचारा, बाकी सगळं बदललं तर ही एक गोष्ट आपण काळात गोठवून का ठेवली? अपग्रेड झालेल्या जगात कदाचित आपल्या पद्धतींसुद्धा अपग्रेड होण्याची वेळ आली आहे.